चांदूर रेल्वे शहरात मंगळवारी मध्यरात्री 12:15च्या सुमारास अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान शहरातील जुन्या सरकारी दवाखान्याजवळच्या परिसरात माजी नगरसेवक सुनील राऊत यांच्या अगदी घराला लागून असलेल्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली. विजेच्या प्रचंड तडाख्यामुळे नारळाचे झाड पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान यावेळी प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक हर्षल वाघ, नगर परिषदचे उपाध्यक्ष बच्चू वानरे, नगरसेवक गजानन ठाकरे यांनी तातडीने रात्री बेरात्री अग्निशमन दल यांना कॉल करून नगर परिषद चांदूर रेल्वेचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन विजेने आग निर्माण झाली असता विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्यरात्री परिसरातील नागरिकांनी सुद्धा धावपळ करून आग विझविण्याचा प्रयत्न केले. मात्र शहरात एवढी मोठी घटना घडली असता कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या घटनास्थळी भेट दिली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केल्या जात आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. नाही, जीवितहानी तर काही नाही झाली, पण ते आग एवढी होती जर का पाऊस आला नसता सोबत तर बरीच हानी, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं. पावसामुळं ते थोडीशी हानी टाळली गेली. तशी जीवितहानी तर काही झाली नाही, पण काही उपकरणाचं हे झाले, जसे कोणाचे 2-3 जणांचे फॅन हे झाले आजूबाजूचे. टी व्हीचा माझ्या घरचे स्वतःचा टीव्हीचा थोडा प्रॉब्लेम झाला. आणि बाकी तसं दुसरं नुकसान नाही झालं, कारण पाणी लोकही आले होते. आणि आमच्या वार्डाचे नगरसेवक हर्षल वाघ हेही आले. त्याच्यानंतर बच्चू वानरे येऊन गेले नगरसेवक, आणि गजानन ठाकरे हे तिघेजणं वेळेवरच आले होते. यांनी कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा प्रकार घडला असता भेट दिली का? कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत तरी भेट दिलेली नाही. आणि अगदी तुमच्या घराला लागून हे वीज पडलेली आहे, कारण आवाजच एवढा मोठा झाला की त्यामुळे आम्ही घराच्या बाहेर निघाल्याबरोबर ते वरतं दिसलंच का पेटून राहिलं म्हणून झाड. आणि तसंच आमचे जे अशोक भाऊ आहे खुरपुडे, हे वरतं स्लॅबवरच ते सोयाबीनचे पोते झाकत होते, त्यामुळं त्यांना तुरंत माहीत पडलं. तुम्ही स्लॅबवर असताना सोयाबीनचे पोते झाकत असताना या विजेचा प्रभाव तुमच्यावर काही पडला का? नाही, मी जर पोते झाकत असताना माझ्यावर तर काही त्याचा प्रभाव नाही पडला. पण मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली, या साईडने आली आणि सरळ नारळाच्या झाडाला धडकली. आणि तेवढ्याच वेळात चक्क प्रकाश पडून मी एकदम खाली बसून गेलो, मी आणि माझा मुलगा, आणि खूप घाबरल्यासारखं झालं. आणि लगेच झाडानं पेट घेतली. तसंच खाली आल्यानंतर मी आरडाओरडा केला. आजूबाजूचे सगळे लोक जमा झाले आणि लगेच पाणी टाकून आग विझवण्यात आली. सुनील भाऊ यांच्या घरातून पाणी घेतलं आणि तसेच लगेच पाऊससुद्धा सुरू झालेला आहे. आणि एकंदरीत पाऊस आल्यामुळे ते आगीचा जो भडका होता विजेचा, वीज पडल्या जो भडका निर्माण झाला, तो पाऊस पडल्याने तो कमी झाला का? हा, पाऊस पडल्यानंतर त्याचा भडका कमी झाला, त्याचं नियंत्रण लगेच आटोक्यात आलेलं आहे. तुम्ही या प्रभागाचे नगरसेवक आहे. नगरसेवक असताना तुम्ही या ठिकाणी रात्री जो 12:15ला हे वीज पडली, या ठिकाणी तुम्ही भेट दिली होती का? रात्री साधारण 12:15च्या दरम्यान नगर परिषदचे माजी सदस्य सुनील भाऊ राऊत यांचा फोन आला की अशी घटना, वीज पडल्यामुळे इथे आग लागली आहे. आम्ही त्वरित इथे येण्यापूर्वी तर अग्निशामक दलाला पाचारण केलं. आमच्या नगर परिषदचे अग्निशामक दल काल रात्रीचं एवढं वादळ असतानासुद्धा पावसात त्याचे सर्व कर्मचारी, मग ते अमोल कडू असो, नीरज दुबे असो, अमोल भुजाडे असो, हे सर्व तेवढ्या पावसातही इथं हजर झाले. परंतु वरच्याची पण चांगली कृपा आपल्यासोबत होती. वरून पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे ही आग जास्त पसरली नाही. तुम्ही पाहू शकता खाली प्रचंड प्रमाणात इथे गवत, काळी वाळलेलं इंधन वगैरे लोकांचं ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे वरच्या पावसामुळे आणि परिसरातील सगळ्या नागरिकांच्या सहकार्याने अग्निशामक बंबाची फारशी गरज न पडताच वीज आटोक्यात आलेली होती. ही आग विजेमुळे लागलेली आग आटोक्यात आली होती. सोबतच तुमच्यासोबत नगरसेवक आहे, माजी नगरसेवक सुनील, यांच्या घराच्या बाजूलाच ही आग वीज पडली होती का?
व अगदी त्यांच्या घराला लागूनच वीज पडली. समोरच आमचे अशोकदादा खुरपडे त्यांच्या घरावर सोयाबीन झाकण्याचं काम करत होते. त्यांचे नशीब बलवत्तर की त्यांना कुठलीही हानी झाली नाही. सोबतच आमच्या एरियातील आमच्या नगरपरिषदचे उपाध्यक्ष बच्चूभाऊ वानरे, गजूभाऊ ठाकरे, स्वतः आम्ही रात्रीलाच इथे जातीने हजर राहून सगळं परिस्थिती सामान्य होईपर्यंत इथे हजर होतो. आमच्यापेक्षाही सगळ्यात जास्त मेहनत जर कोणी केली असेल तर ती परिसरातील सर्व नागरिकांनी केली. त्याच्यात सुनील भाऊ असो, अशोकदादा असो, यशवंतजी घाटवड असो, सुरेशभाऊ पेठे असो, या सर्वांनी पाण्याचा मारा करून ही आग लगेच आटोक्यात आणली होती.